एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। वयाच्या शेवटच्या क्षणी जीवाचा आटापिटा करून चांगलं मरण यावं आणि त्यातून मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी भजन, पूजन, तीर्थयात्रा, पंढरीच्या वाऱ्या करून पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी सर्वच जण संत महंतांच्या सानिध्यात जातात। परंतु काही नशिबाच्या गोष्टी असतात त्या कुणालाही चुकत नाही। अशीच एक घटना शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील बाळासाहेब माणिकराव जाधव यांच्या मातोश्री गंगा भागीरथी कौशल्यबाई माणिकराव जाधव मागील वर्षी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारीतून जाऊन संत मीराबाई यांच्या मठात विश्रांतीसाठी विसावले असता तिथं त्यांना इच्छामरण येऊन त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी देह ठेवला। त्यांच्या स्मृतीस वर्ष झालं। पुण्यस्मरणानिमित्त पैठण येथील हरिभक्तपरायण योगिताताई देवकर यांनी इच्छामरणावर सुश्राव्य असं कीर्तनातून प्रबोधन केलं। आवाज जनतेसाठी जयप्रकाश बागडे, बोधेगाव। तुम्हाला जायचंय, आम्हाला जायचंय, कोणालाच मरण चुकलेलं मरण हे अट आहे। ज्या माणसानं जन्म घेतला ना महिला मंडळी, ज्या व्यक्तीनं जन्म घेतला त्या जन्माबरोबर त्याला मृत्यू फुकट आलेला आहे, विकत घ्यावं लागलं, तो फुकट आलेला, मरावंच लागतंय, मरायचंय आपल्याला। पण इच्छा मरण येणं ही फार सौभाग्याची गोष्ट आहे। खरं सांगू का, प्रत्येक माणसाला असं वाटतं कम से कम आम्हाला भजनामध्ये मरण यावं। तुझे भजनामध्ये अखंड ते अगदी भजन करतायत, रात्र दिवस त्यांनी टाळ अगदी वाजून वाजून फोडले। अशा लोकांना वाटतं आम्हाला किमान भजनामध्ये तरी मरण यावं, पण येत नाही। पंढरीच्या वाटेने मरण यावं येत नाही, कीर्तनामध्ये मरण यावं येत नाही। अरे कीर्तनामध्ये, भजनामध्ये टाळ वाजवता वाजवता देवाचं भजन करता करता मरण येणं ही सौभाग्याची गोष्ट आहे। ते सहजासहजी कोणाच्या नशिबात नाही। पूर्वजन्माचं पुण्य असेल, स्वतःचं पुण्य काहीतरी असेल तरच हे प्राप्त होतं, अन्यथा हे प्राप्त होत नाही। खरं सांगू का दादा बाबा काका, काशी तुम्ही सगळ्यांनी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।